नमस्कार, मी सुजाता मगरे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर माहेर ब्लॉग सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आता याला कुणी शेवाळा म्हणतात, कुणी बोटव्या म्हणतात किंवा मग कुणी वळवट म्हणतात। आता तुम्ही काय म्हणता याला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ते आम्ही कसे बनवतो ह्याची रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर इथे एक पायली गहू घेतलेला आहे आणि आता ते छान धुवून घेण्याचं काम इथे चालू आहे। तर यानंतरची सगळी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन त्यांचं मिळेल। तर चला मग काय तुला दाखवायचं दात तर इथे तुम्ही बघू शकता एक पायली गहू घेतलेले आहेत। एक पायली गहू म्हणजेच 5 किलो गहू इथे घेतलेले आहेत। त्यानंतर आता हे गहू ना छान पाकडून घ्यायचे, निवडून घ्यायचे आणि त्यानंतर अशा मोठ्या टोपल्यामध्ये जे आहे ते गहू जे आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। आता इथे आमची घरचीच मोटर असल्यामुळे आईने मस्तपैकी मोटरचं पाणी लावलं होतं आणि ताज्या फ्रेश पाण्यामध्ये हे सगळं गहू धुवून घ्यायची प्रोसिजर इथे आईची चालू होती। आता 90% लोकांनी शेवया खाल्ल्या आहेत, पण त्या बनवताना कधी पाहिल्या आहेत का? तर चला मग पाहूया गहू ते शेवया हा संपूर्ण प्रवास। आता आपण कुठलं काम करतोय आणि लेकरं आजूबाजूला येणार नाही असं शक्यच नाही आणि त्यातल्या त्यात असं जर अजब गजब काहीतरी घरामध्ये होत असेल तर लेकरं आपल्या बाजूच्या हटतच नाहीत। तर त्याचप्रमाणे आज ना इथे लेकरं आजूबाजूलाच होते, आई नेमकं काय करते हे बघत होते आणि त्यातल्या त्यात व्हिडिओ शूट करणं चालू होतं, त्यामुळे त्यांना व्हिडिओमध्ये पण यायचंच असते। त्यानंतर छान असे 2 पाण्याने गहू आईने धुवून घेतले आणि घरामध्ये जी बेडशीट असते ना ती बेडशीट पण स्वच्छ धुवून घेतली होती। त्यानंतर एक अशी दुरडी ठेवली आईने आणि त्यावरती ही जी बेडशीट आहे ती व्यवस्थित आतरून घेतली। आता हे कशासाठी हे तुम्हाला पुढे आता कळणारच आहे। तर नमस्कार मैत्रिणींनो, आज मी कच्च्या गव्हापासून शेवया कशा तयार केल्या जातात ही पारंपरिक पद्धत आता तुम्हाला खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते। आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, कारण की संपूर्ण प्रक्रिया ही स्टेप बाय स्टेप मी दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता सगळं स्वच्छ गहू धुवून झालेले आहेत आता आणि त्यामधलं जे काही पाणी आहे ते पहिल्यांदा निथळून टाकलेलं आहे। एका पाण्याने धुतल्याच्या नंतर आई इथे दुसऱ्या पाण्याने सुद्धा इथे जे गहू आहेत ना ते स्वच्छ धुवून घेण्याचं काम करत आहे। आता पूर्वी उन्हाळ्याच्या वाळवणाच्या पदार्थामध्ये शेवळ्या हा एक म्हणजे पदार्थ आवर्जून केला जात असे। प्रत्येक घराघरामध्ये ना शेवया करण्याची लगबग सुरू व्हायची। शेजारच्या बायका एकत्र यायच्या आणि गप्पा व्हायच्या आणि मग ह्या शेवया तयार करण्याचा कार्यक्रम चालू राहायचा। तर तुम्ही बघू शकता आता इथे की नाही सगळं पाणी जे आहे ते त्यातलं काढून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि या मोठ्या टोपल्यातले जे काही गहू आहेत ते या बेडशीटमध्ये टाकण्याचं काम आई इथे करत आहेत। खरं तर हे कसे बनतात हे मी देखील आजपर्यंत बारकाईनं कधी बघितलं नव्हतं, पण तुम्हाला मी आधी पण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मला नवीन नवीन काहीतरी शिकायला आवडतं, त्याचमुळे आता मी यामध्ये आलेली आहे। कारण आता हे मला देखील शिकणं खूप महत्त्वाचं आहे। दिवसेंदिवस मी कशी बेस्ट बनेल याचा माझा प्रयत्न चालू आहे। त्यानंतर आता हे सगळे गहू धुवून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आणि मीठ ॲड केल्याच्यानंतर ते व्यवस्थित असं पसरून घेतलं आणि त्यानंतर जे काही गहू आहेत ना ते या टोपल्यामध्ये टाकण्याचं चालू आहे। आता हे सगळे गहू आहे ते यामध्ये टाकत आहे। टाकल्याच्या नंतर होईल असं की जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते या बेडशीट थ्रू निघून जाईल। तर त्याचमुळे यातलं एक्स्ट्रा पाणी आपल्याला काढायचं होतं, त्याचमुळे जे आहे हे टोपल्यातले जे काही गहू आहेत ते यामध्ये टाकलेले आहेत। आता जे काही मीठ टाकलेलं आहे ते व्यवस्थित असं सगळ्या गव्हाला लागल असं आई त्याला मिसळून घेत आहे। आता तुम्ही बघू शकता आता ही प्रोसिजर ना थोडीशी किचकट वाटते, लेंदी वाटते, पण आपण जर करायला गेलो ना तर सगळ्याच गोष्टी सोप्या असतात, अवघड कोणतीच गोष्ट नसते। तर त्याचमुळे आपण शिकत गेलं करत गेलं की आपल्याला हे सहजपणे जमायला लागतं। त्याचनंतर आता हे गहू जे आहेत आता यातलं सगळं पाणी तर आपण काढून टाकलं, त्यामध्ये मीठ पण ॲड केलं। आता मात्र याचं आपल्याला गाठोडं बांधायचं आहे। आता मीठ आईला थोडंसं कमी वाटलं, त्यानंतर अजून थोडंसं मीठ आई यामध्ये ॲड करणार होती। आता तुम्ही बघू शकता आपल्याला व्यवस्थित चवीप्रमाणे म्हणतो ना आपण तसं मीठ यामध्ये ॲड केलेलं आहे। त्यानंतर आता याची मस्त अशी घट्ट गाठ बांधायची आणि त्याचं गठोडं तयार करायचं। ही पारंपरिक पदार्थाची जी काही मजा असते ना ती वेगळीच असते। मेहनत जास्त असली तरी चव आणि समाधान देखील आपल्याला भरपूर मिळतं। तर तुम्ही गोड शेवया खाता का तिखट खाता हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आईनी आजी यांनी जपलेली ही परंपरा आजही अनेक घरामध्ये तशी आपल्याला बघायला मिळतेच, म्हणजे महाराष्ट्रात तरी हे कंपल्सरी बनवल्याच जाते। आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का, महाराष्ट्रामध्ये लग्नानंतर नवरदेवाला ना गोडधोड खायला घालण्याची एक सुंदर परंपरा आहे। त्याचसोबत
बाळंतीण महिलेलाही शेवया खायला देतात आणि प्रसूतीनंतर शरीराला ताकद मिळावी, पचन हलकं राहावं आणि पौष्टिक आहार मिळावा म्हणून घराच्या प्रत्येक घरामध्ये ह्या जे शेवया आहेत ना त्या बनवल्या जातात. तर तुम्ही बघू शकता आता ह्या बनवणं काहीही अवघड नाही आहे आणि मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगत आहे स्टेप बाय स्टेप त्याचं तुम्ही व्हिडिओ मस्त लक्ष लावून जर बघितलं ना तर तुम्हाला पण अगदी सहज ते जमेल. तर आता इथे मस्तपैकी जे घट्ट गाठोडं आहे ते बांधून घ्यायचं आणि घट्ट गाठोडं बांधून घेतल्याच्या नंतर ते बाजूला ठेवून द्यायचं. आता हे जवळपास 10 वाजता हे जे गहू आहेत ते स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्याचं गाठोडं बांधलं होतं. कमीत कमी या गाठोड्यामध्ये 8 ते 9 तास तरी गहू यामध्ये राहिले पाहिजे. आता जे काही पाणी वसरल ते खाली न वसरावं म्हणून खाली ओलं होऊ नये म्हणून आईने जे हे गाठोडं आहे ते दुरडीमध्ये ठेवलं. आता हे गाठोडं आईलाच आणायचं होतं पण लेकरांना वाटलं पाहिजे ना की मी पण खूप काम केलं, त्यामुळे हे मध्ये मध्ये माझ्या पिलूचं आणि माझ्या भाचीचं हे काम चालूच असते. त्यानंतर हे जे गाठोडं आहे ते 8-9 तासासाठी साईडला काढून ठेवलेलं आहे. आता त्या संध्याकाळचे 7 वाजले होते आणि संध्याकाळी 7 वाजता आई याचं गाठोडं आता ओपन करणार होती. म्हणजे यातलं जे काही पाणी आहे ना ते पूर्ण निचरून गेलेलं आहे आणि निचरून गेल्याच्या नंतर एकदम गहू जे आहेत ते मोकळे व्हायला लागतात. आता तुम्हाला मी दाखवतेच. आता हे गाठ सोडून दिल्याच्या नंतर हे बघू शकता तुम्ही की छान असे गहू मोकळे झालेले आहेत आणि याला ना आता काय करायचं माहिती आहे का की हे गहू जे आहेत ते व्यवस्थित असे पसरवायचे आणि पसरवल्यानंतर होईल असं की थोडंसं ते जे काही अजून त्यामध्ये जो ओलसरपणा आहे ना तो कमी होईल आणि गहू असे थोडेसे कोरडे होतील. आता याचं कारण असं आहे कारण की हे गहू जे आहेत ना ते आपल्याला आता गिरणीवरून दळून आणायचे आहेत. तर हे बघू शकता तुम्ही एक 15 मिनटं जर आपण याला व्यवस्थित सुकवायला ठेवलं ना, आता याला काही बाहेर सुकवायला ठेवण्याची गरज नाही आहे, घरामध्येच तुम्ही जे आहे ते सुकवायला ठेवू शकता. आणि बघू शकता तुम्ही आता ही प्रोसिजर सगळ्यांना नवलच वाटते. त्यामुळे इथे मी घरी गेलेली आहे, माहेरी गेलेली आहे, त्यामुळे लेकरं आजूबाजूला राहतातच आणि त्यातल्या त्यात आम्ही हे काम करतोय म्हटल्यानंतर तर बाजूलाच राहतात. त्यानंतर असं मस्त फॅन फुल केला आहे आणि हे जे गहू आहेत ते मस्तपैकी इथे सुकत ठेवलेले आहेत. फक्त 15 ते 20 मिनटं जरी तुम्ही याला छान हवा दिली ना त्यानंतर हे असे गहू जे आहेत ते एकदम मोकळे होतात. हातावर मी तुम्हाला दाखवले ते कसे झालेले आहेत. आता त्यानंतर काय करायचं, एक डबा घ्यायचा कारण की आता ह्याला दळून आणायला जायचं आहे. तर हे जे सगळे गहू आहेत आता हे आपण गिरणीवरती आई घेऊन जाईल आणि त्याचं पीठ तयार करून आणेल. तर ह्या सगळ्या प्रोसिजर ना वलू लावणं असं म्हणतात आमच्या इकडे. तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर वलू लावून केलेले गहू जे आहेत तर त्याने काय होतं की जे काही पीठ आहे ना ते खूप पांढरं येतं, शुभ्र येतं आणि त्यामुळे जे काही आपण शेवाळ्या बनवतात किंवा मग तुम्ही बोटव्या म्हणत असाल किंवा मग वळवट म्हणत असाल तर ते जे आहे ते शुभ्र येतं. तर त्यानंतर आता हे सगळे जे गहू आहेत ते छान सुकलेले आहेत. सुकल्यानंतर हे एका डब्यामध्ये टाकायचं आणि आता त्याला आई दळून आणायला जाणार आहे. गिरणीवाल्यांना सांगायचं की आम्हाला याच्या शेवळ्या बनवायच्या आहेत आणि त्याचमुळे ते त्याप्रमाणे जर तुम्ही सांगितलं ना तर त्याप्रमाणेच तुम्हाला दळून देतील. तर आता ना सगळंच विकतचं मिळत आहे म्हणा की शेवळ्या पण तुम्ही जर घेऊन गेलं ना हे जे पीठ आहे तर ते बनवून देतात. पण आम्हाला ना घरी बनवायचं होतं त्याचमुळे जे आहे ते आईने हे इथं पीठच दळून आणलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की थोडंसं असं रवाळ हाताला वाटतं कारण की भूस जे काही असतं ना साल जी असते ती गव्हाची ती यामध्ये असते आणि त्यानंतर थोडंसं रवाळ हे पीठ लागतं हाताला. तर घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे कारण की आता याची नेक्स्ट प्रोसिजर आहे ती नेक्स्ट प्रोसिजर आहे की याला आपल्याला व्यवस्थित सोजीच्या पिठाने ना सोजीच्या चाळणीने आहे ना चाळून घ्यायचं. त्यानंतर बघू शकता तुम्ही आता याला चाळण्याचं काम चालू आहे. एक पायली गव्हाला थोडंसं पीठ जरा जास्तच येतं आणि त्याचमुळे आता हे एक पायली गहू जे आहे ते नेक्स्ट डे मॉर्निंग आई याला ना व्यवस्थित चाळून घेत आहे. तसं आणल्यानंतर जरी तुम्ही चाळलं ना ते चांगलं होतं पण आईमध्ये काही पेशन्स नव्हते कारण दिवसभर लेकरांनी आईला खूप त्रास दिला होता, आजूबाजूला खेळून म्हणा किंवा दुकानला जाण्यासाठी पैसे मागून म्हणा. त्याचमुळे आईने ते काही रात्री चाललं नाही पण नेक्स्ट डे मॉर्निंगला इथे आईने जे काही डब्बा रात्री आणला होता पीठ दळून तर तेच आता इथे सकाळी ना चाळायला घेतलेलं आहे कारण की आजच आम्हाला शेवळ्या बनवायच्या होत्या त्याचमुळे हे पीठ चाळणं खूप आवश्यक होतं. त्यानंतर मस्तपैकी इथे पीठ चाळून घ्यायचं. पीठ असं छान बारीक निघतं आणि तुम्ही बघू शकता टोपल्यामध्ये फार असा इथे प्रकाश येत नाही आहे, सॉरी त्याबद्दल. पण इथे ना छान असं शुभ्र पीठ इथे आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर याचा जो काही चोथा आहे ना म्हणजे गव्हाच्या जी साल आहे ना ते बघू शकता तुम्ही. याला भुसा म्हणतात किंवा मग याला काय म्हणतात आता तुमच्या इकडे ते पण मला सांगा. तर इथे छान निघालेलं आहे. बरेच जण याच्यापासून पण वेगवेगळी रेसिपी बनवतात म्हणजे हिरवी मिरची वगैरे टाकून किंवा लाल मिरची वगैरे टाकून त्याच्या पण काही रेसिपी बनवतात पण आम्ही बनवणार
बनवणार नव्हतो, फक्त आम्हाला आज शेवळ्या बनवायच्या होत्या, त्याचमुळे हे सगळं चालू होतं. त्यानंतर आता जे काही पीठ आहे ना ते व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे. आता दुपारची वेळ येते आणि मस्तपैकी सगळे जेवण वगैरे करून आम्ही ना इथे शेवळ्या बनवायला घेतलेल्या आहेत. आता ताटामध्ये ना मीठ टाकलेलं आहे. आपण लक्षात घ्यायचं की गहू जेव्हा आपण धुतले होते ना त्यामध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं, त्यामुळे मीठ टाकत असताना थोडंसं विचारपूर्वक टाकायचं की ते जास्त प्रमाणात नाही झालं पाहिजे. तर इथे आईनं थोडंसं मीठ टाकले ताटामध्ये आणि जसं आपण गव्हाचं पीठ घेतो ना चाळून तर घेतलेलं आहे, सॉरी मळून घेतो ना त्याप्रमाणेच इथं मळून घ्यायचं आहे. आता एकदाच पीठ मळायचं नाही, कारण की एकदाच पीठ मळल्याच्या नंतर ते कोरडं होतं आणि मशीनमध्ये मधून व्यवस्थित निघत नाही. त्यामुळे पिठाचं पोर्शन हे थोडं थोडं करून चुरून घ्यायचं, पीठ ते मळून घ्यायचं. आणि बघू शकता तुम्ही की ॲट अ टाईम आई इथे किती पीठ घेत आहे आणि आई पीठ घेत आहे आणि भाची शांत बसेल असं शक्यच नाही. त्यामुळे तिला पण जेवढं वाटलं तेवढं तिने तिच्या मुठीनं नको हात घालू म्हणताना पण तिनं हात लावलाच त्या पिठाला. आणि काय करणार आता, हे ठीक आहे आजूबाजूला त्या निमित्तानं राहतही होते, कारण की लेकरं जर मग अशा आजूबाजूला आपण जर खेळू दिलं नाही, यामध्ये येऊ नका म्हटलं तर मग ते उन्हात खेळणार होते. त्यामुळे आम्हाला वाटलं की चला हे बघायला बसलेत तर उन्हामध्ये ते बाहेर पण फिरणार नाहीत. मस्तपैकी सावलीला कूलरच्या हवेला आम्ही हे करायला बसलो होतो. त्यानंतर आता इथे पीठ आपण जसं चपातीसाठी मळून घेतो तसं मळून घ्यायचं नाही आहे, खूप घट्ट मळून घ्यायचं नाही आहे किंवा मग खूप असं सैल पण पीठ मळायचं नाही आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही थोडं थोडं पाणी घालून जे पीठ आहे ते व्यवस्थित मिसळून घेऊ शकता. आता इथे मस्तपैकी टी व्ही पण लावली होती आणि टी व्हीवरती मस्त गाणे ऐकत किंवा मग एखादा मूवी लावायचा आणि मूवी जो बघत पण तुम्ही हे करू शकता. त्यानंतर बाहेर इतकं प्रचंड ऊन होतं आणि अशी कामं ना उन्हाळ्यामध्ये करायला खूप मजा येते, कारण काय होत माहिती आहे का की उन्हाळ्यामध्ये दिवस जात नाही. मग अशा वेळ काय करायचं माहिती आहे का, अशी कामं काढून बसले की दिवस कुठं जातो हे आपल्याला कळतच नाही. तर त्याचमुळे जे आहे तर आम्ही यावेळी मी आईला ठरवूनच गेले होते की आई हे सगळं बनवायचं आणि त्याच म्हणजे मी पण यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहे यावर्षी, म्हणून आईला सांगितलं होतं आणि आईला आधीच सांगितलं होतं की मी येईपर्यंत असं काही बनवून ठेवू नको. त्यानंतर आता इथे छान पीठ जे आहे ते मळून झालं होतं. त्यानंतर असे ज्याला याला मुटके म्हणतात किंवा मग छान असे उंडे म्हणतात, ते उंडे व्यवस्थित असे करून घ्यायचे. आता हे उंडे आपण आता हे काही हातावर आम्ही केल्या नाही, बऱ्याच ठिकाणी हातावरतीच वळून शेवळ्या केल्या जातात, पण इथे मात्र आम्ही आमच्याजवळ मशीन होती त्या मशीनमध्येच करणार होतो. आता तसं तर आपल्याला गिरणीवरती पण जे आहेत ना शेवळ्या करून मिळतात, पण त्याच्यापेक्षा ह्या मशीनमधून जर केल्या ना तर छान लागतात त्या. तसं वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या म्हणजे कुणी मैद्याच्या बनवतात तर कुणी गव्हाच्या पिठाच्या बनवतात, ज्याच्या त्याच्या इकडे वेगवेगळी पद्धत आहे. पण आमच्या इथे जशी बनवतात ना तेच पद्धत मी या व्हिडिओ थ्रू तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर तुमच्या इकडे कशा बनवतात, कशाच्या बनवतात हे देखील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. त्यानंतर आता जेवढं पीठ आईनं मळलं होतं त्याचे उंडे जे आहेत त्या इकडे करून घेतले होते. आता आम्ही सगळेच जण इथे करायला बसलो होतो. मस्तपैकी घरामध्ये गोंधळ चालू होता आणि इथे बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी आमच्या शेवळ्या झाल्या होत्या. आता हे जे आहेत ना, म्हणजे पहिले काय करायचे माहिती आहे का, सुपामध्ये हे सगळं गोल करून टाकायचे, पण आम्ही तसं न करता लवकर त्या सुकल्या जाव्यात किंवा वाळल्या जाव्यात म्हणून हे जे आहेत ना त्या अशा दोऱ्या बांधल्या होत्या आणि त्या दोऱ्यावरती आम्ही हे शेवळ्या टाकणार होतो. आता सगळ्याच जणांनी हात लावला आहे, चिवनं पण हात लावला आहे. म्हटल्याच्यानंतर पिल्लू पण आला. त्याला वाटलं हे मी किती तरी करू शकतो आणि हे मशीन ओढायला त्यानं बसला, पण पहिल्यांदा 5 ते 7 मिनटं त्यानं व्यवस्थित केलं आणि व्यवस्थित केल्याच्या नंतर तो थकला, कारण की हे काही साधारण काम नाही आहे, याला खूप एफर्ट्स लागतात. मशीनमधून सगळं पीठ निघेपर्यंत याच्याने काही करणं हे पॉसिबलच नव्हतं. पण मी म्हटलं आई यानं जास्तच म्हणते तर याला करू दे, कारण की याला पण कळेल की हे किती म्हणजे थकवा आणणारच काम आहे. तर त्याचमुळे जे आहे मी याला करायला बसवलेलं आहे. त्यानंतर छान असा पिठाचा उंडा जो आहे तो अशा मशीनमध्ये टाकायचा आणि आपल्याला हव्या तशा शेवळ्या ज्या आहेत इथे आपल्याला भेटतात. त्यानंतर आता तो कम्प्लिटली थकला होता. त्यानंतर ज्या काही ताई होत्या आमच्या इकडे आलेल्या, त्या ताईंनी हे आम्हाला करण्यामध्ये खूप मदत केली, कारण की अशी काम करण्यामध्ये खूप एफर्ट्स लागतात आणि हे काही एकाचं काम नाही आहे. यामध्ये एक ग्रुपमध्ये जेव्हा आपण हे काम करतो ना तेव्हा आपल्याला ते छान वाटतं. त्याचमुळे ह्या ताई आमच्याकडे आल्या होत्या आणि त्यांचा खूप खूप धन्यवाद म्हणायला मला आवडेल, कारण की हे माझ्यानी पण झालं नसतं, कारण की एक पायली गव्हाच्या म्हटल्यानंतर पूर्ण दिवसच जाणार होता आणि तेवढं काही पेशन्स नाही आहेत माझ्यामध्ये पण. तर तुम्ही बघू शकता तर हे किती छान इथे शेवळ्या तयार झालेल्या आहेत. तयार झालेल्या ज्या काही शेवळ्या आहेत ना त्या अशा मस्तपैकी दोरीवर आम्ही सुकट टाकलेल्या आहेत.
आता कसं आहे माहिती आहे का, आता शेवळ्याची तुम्हाला जाडी किती पाहिजे, म्हणजे शेवळ्या जर तुम्हाला खूप बारीक पाहिजे असतील तर तुम्ही ते मशीनची जी चाळणी आहे ना ती बारीक लावू शकता, आणि जर तुम्हाला मोठ्या लावायच्या असतील तर तुम्ही मोठी पण लावू शकता. आता दादांनी हे काम केलं आहे म्हणून मलाही करावं लागते, म्हणून चिऊ पण इथं बसली. आता तिला वाटलं की दादा हारला पण मी जिंकेल, म्हणून ती पण फुल तयारीमध्ये बसली. आता किती वेळ ओढणार होती, आम्ही पण बघणारच होतो. आम्ही आता इथे ठरवलं होतं की कुणालाही नाही म्हणायचं नाही, ज्यांना करायचं आहे ना ते करायला बसू देत. फक्त एवढं आहे की आम्हाला त्यांनाच कळू द्यायचं होतं की हे करणं काही सोपं नाही आहे. त्यानंतर आता ज्या काही सुकलेल्या शेवया आहेत ते भाऊजाई इथं काढून ठेवण्याचं काम करत होती, कारण की यावरती आता आपल्याला दुसरी बॅचेस म्हणजे जे काही शेवयाची बनणार होती ते टाकायचे होते, आणि कूलरचं वारं इथं चालूच होतं. त्यामुळे ह्या ज्या शेवया आहेत ना त्या लवकर इथे जे आहेत ते ड्राय होत होत्या. त्यानंतर आता हे सगळं केल्याच्या नंतर इथे बघू शकता छान असं बेडशीट टाकलेली आहे, आणि बेडशीटवरती हे सगळ्या जे काही शेवया आहेत ना ते टाकलेले आहेत. आणि दुसरी बॅच जे आहेत आमची सुरू झाली होती, म्हणजे दुसरं पुन्हा पीठ चुरलं होतं आईने, आणि ते शेवया करणं आता अजून चालू होतं. तर त्याचमुळे आता पहिलेच्या बायका आहेत ना, मला चांगलं आठवते लहानपणी मी जेव्हा इथे म्हणजे आमच्या इथे शेवळ्या वगैरे बनवायच्या तेव्हा बायका मस्तपैकी गाणे म्हणत हे काम करायच्या. तर आता शेवळ्या छान झाल्या होत्या, आणि छान झाल्याच्या नंतर असं 2 दिवस त्याला कडक उन्हामध्ये ऊन द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता तापमानाचा पारा किती चढलेला होता, प्रचंड ऊन होतं, आणि ह्या काय नाजूक शेवळ्या आपल्या लवकरच इथे ड्राय होणार होत्या. तर मस्तपैकी साईडला पापडे टाकलेच होते, पण इथे शेवळ्या पण आमच्या तयार झाल्या होत्या. कमीत कमी 2-3 तरी ऊन ह्या शेवळ्याला द्यायचं, म्हणजे आपल्याला हे वर्षभर टिकून मिळतात. त्यानंतर आता हे जे आहेत ते आईने इथे मस्तपैकी त्या दिवशी शेवळ्या बनवल्या होत्या फोडणीच्या, दूध तूप टाकून सर्व करायचा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.